केल्यामुळं ते उडणार होतं. अरे वो काही झालं नाही. पाण्यात डीप कर, पाण्यामध्ये डीप होत त्याच्यामध्ये पाणी थोडंसं पडणार ते उडणारच आहे ना पाण्यामध्ये. डीप झालं तर पाण्याचे 8:25 झालेले आहेत आता. आणि सकाळी आपण उडा सगळं टाकलेली ना पार्ट 1 मध्ये होती. बघू शकता माझे हात पण खराब आहेत आणि बघा टाकले आहेत मस्त गोल पद्धतीने एकदम भारी झालेले आहेत. म्हणजे अजूनही करायचं बाकीचे मेंदोड्याचं करून घेतो आधी, म्हणजे कसं मेंदोडे होऊन जातील. तुम्हाला दाखवतो कसे मेंदोडे करतो मी. चल बघूया. प्लीज बघू शकतो गाईज. आता मी रेसिपीचे व्हिडिओ बनवत नाही म्हणून तुम्हाला एवढं डिटेलने सांगत नाही आहे काय बोलायला गेलं तर. पण माझं एकच मेंदोडा बघू शकतो काय भारी झालेलं आहे. म्हणजे इतकं परफेक्ट नाही जमला मला बाहेरच्या लोकांसारखं, पण हा इतकं भारी तर भारी आहे. मम्मी आणि काही एवढं पीठ आहे ना असं आपल्याला घट्ट पाहिजे ना. हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता डोसा पण मी बनवून येतो ना. तर आता पण हे पीठ काय ना पीठ करायचं गाळण घ्यायची असते. गाळण पाण्यात डीप नॉर्मल डीप करायची. मग ते वरती ठेवायचं म्हणजे बोट टाकायचा वरकर होऊन जातं. मग मी दाखवतो ते थांबा जरासं एक मिनिट. आणि हे होतं चांगलंपैकी मस्त. तर काही तुम्हाला दाखवतो बघा काय करायचं सिम्पल. आपण पाण्यात डीप करून घ्यायचं त्याला. असं लावायचं फक्त गोल असा आकार द्यायचा त्याला फक्त. म्हणजे काय ना गोल आकार दिला महत्त्वाचा आहे. गोल आकार दिला फक्त गोल पाडायचा बघा काय नाही तसं काय ना ते पाण्यात डीप केल्यामुळं ते उडणार होतं. अरे वो काही झालं नाही. पाण्यात डीप कर, पाण्यामध्ये डीप होत त्याच्यामध्ये पाणी थोडंसं पडणार ते उडणारच आहे ना पाण्यामध्ये. डीप झालं तर पाण्यात लागते गाळणी आणि पाण्यात ठेवावं लागते. मग त्याच्यानंतर ते गोल होतं ना असं. अहो त्यांना सवय पप्पा, तशी आपल्याला सवय नाही म्हणून वय काय काहीच बघा होते. गाईच अशी लाल लाल झाले ना तर मग काढून घ्यायचं. आणि लाल लाल झाल्यावरती ना समजायचे बघा अशी बाई सध्या 6 झाले म्हणजे 2 प्लेट झाले. सेकंड करायची आहे करून देत होते. ओके म्हणजे 3च प्लेट तयार होते त्याच्यामध्ये. जर तुमची स्मॉल साईज असल्यावरती तर मग होती बऱ्यापैकी. पण जर मोठी साईज असलं तर नाही होणार. पण मोठी साईज असलं तर खूप होतं ना म्हणून. गाईस तुम्हाला विश्वास नसतील बसत तिकडे सांबर देखील मिक्स केलेले बघा. वाफा निघलेत जे बघा. मसुराची डाळ वगैरे सगळं म्हणजे खूप सगळ्या भाज्या याच्यात मिक्स केलेल्या आहेत. आता ह्याला फोडणी द्यायची वरतून. पण सध्याला कुकर बाजूला काढून घ्यायची. फोडणी द्यायला लागेल आपल्याला म्हणून. गाईस फोडणी द्यायला काय करायचं ना जे असा चमचा असला ना घरात डाळीचा चमचा जो आपला असतो डाळीचा चमचा नॉर्मली तो चमचा बघा असा ठेवून घ्यायचा. आणि म्हणजे नॉर्मली पुसून घ्या. मग त्याच्यानंतर असा ठेवून घ्या तुम्हाला सांगतो. ओके असं ठेवला ना तर मग ह्याचं तेल वाटून घ्या चांगलं. त्याला भरून तेल होतं त्याचं चांगलं बघतो तसं बघा. असं तेल ओतून घेतलं आपण. आणि मग काय करायचं एक मिनिट या साईडचं मला पॉईंट एकदा वाचलो आय एम बचिंग. आता तिरवडिंग मेरा चेहरा जयिंग. ते काहीच बघा काय करायचं सिम्पल. हां काय करायचं काय करा गॅस पेटवा. गॅस पेटला ते तेल तापवायला ठेवा. थोडंसं तेल तापवायला ठेवा फक्त बघा. स्लो गॅसवरती तेल तापायला ठेवायचं. तेल लगेचच तापतं. घाईचं आता बघा माझ्या अंगात जरासं मोडले म्हणून हसू राहिला. खूपच याला खूप म्हणजे खूप हसू येते. जास्त शहाणपणा करू नको समजलं ना. लय मारील नाही तर लय मारील समजलं ना. गाई जिकडे अख्खा घामाघूम झालेलं आहे. हात बघा पूर्ण गरमच राहिले खूप मला बघा. आता इकडे तापलेलं आहे. तुम्हाला सांगतो काय करायचं मी. ओके आता रेसिपीची व्हिडिओ नाही बनवते. जर तुम्हाला वाटलं ना की माझ्या रेसिपीची व्हिडिओ बनवू शकतो मी
तुम्हाला कॉमेंट करा की तू रेसिपीची व्हिडिओ देखील बनवत जा. तर मी रेसिपीची व्हिडिओ बनवण्यासाठी न्यू चॅनल बनवेल किंवा तुम्ही बोलले नाही ह्या चॅनल बनवतो ह्या चॅनल बनवत. बघा मित्रांनो जिरा टाकून घ्यायचं. त्याच्यात जिरा मोहरी चांगलं एवढं टाकून जिरा मोहरी टाकलं ना मित्रांनो सॉरी हां जिरा मोहरी टाकलं ना मग काय करायचं असं टाकायचं कढीपत्ता टाकायचा. कारण कढीपत्ता टाकून गाईस गॅस बंद झाला माझ्याकडून चुकून. तर मग गॅस बंद असतानाच कढीपत्ता लसूण वगैरे कढीपत्ता लसूण सगळं टाकून घ्यायचं. टाकून घेतलं ना गाईस तर मग काय करायचं आता एकच मिरची टाकायची. पण एकच मिरची टाकायची. मी एकच मिरची कापलेली होती म्हणजे होतं मिरच्या बऱ्यापैकी आहेत पण मी मिरची एकच कापली. आणि मग गॅस ना मस्त चालू करून द्यायचं काय तुम्हाला सांगतो का गॅस चालू करून द्यायचा मस्त तापवत ठेवायचं मस्तपैकी तापवायचं आहे लावायचं. ओके टाकून द्यायचं फक्त जातं टाकलं याच्यामध्ये गायचं आपण हे हलवून घ्यायचं. काय नाही काय माहिती का हे हलवून का घेतो आहे मी कारण की ना हे नंतर उचलू द्यायची हलवून घेतलं मस्त. हां काय नाही थोडंसं टाकायचा फक्त बघा तांदूळचा मसाला लसूण मसाला गावचा मसाला हळद टाकली मी. ओके आणि आता असं ढवळून घेतलं ना मित्रांनो. बघा आता सध्या कलर त्याला नाही आहे मग नंतर कलर येणार सगळं त्याचा. ढवळून घ्यायचं काही जणी काय नाही बघा एक तांब्याभर पेल्याभर पाणी वतायचं त्याच्यामध्ये. एक पेल्याभर पाणी फक्त वतायचं कारण पेल्याभर आणि नॉर्मल थोडंसं पाणी वतायचं ह्याच्यामध्ये गाईच. फक्त मी रेसिपीची व्हिडिओ बनवायला गेलो ना गाईच तर खूप तुम्हाला मोठं डिटेलने सांगू शकतो. पण आता काय ना रेसिपीची व्हिडिओ बनवत नाही. गॅस फुल फास्ट ठेवायचा आणि आता एकदम चांगल्या पद्धतीने मी आता केलेलं आहे. आणि ना एवढे सांबार मसाला घेतले. आता याच्यात मी कुठल्याही कंपनीची म्हणजे स्पॉन्सरिंग वगैरे करत नाही आहे काय हाच सगळं घरामध्येच वापरला जातो. पण जे व्हिडिओ बनवतो ते सांगतो फक्त हे सांबार मसाला टाकून घ्यायचा. सांबार मसाला टाकून आता सांबार याच्यामध्ये सगळं केलेलं आहे आपण. ओके हे आता वेळेला चांगलं हलवत राहतं असं जरा मस्त हलवू. आणि ना काही बघा बोलता आपले मेंदूवडे पण तयार आहे. आता तुम्हाला तिथे जळाले तर जळालेले नाही गाईस तिथे असंच आहे गाईस. गरम खूप आहे वाफा कशा निघतात बघा वाफा बघा कशा निघतात एकदम भारी. बोलो ना जळालेला काहीच नाही येतो. आणि गाईस बघा आणि ना खूप कुरकुरीत आहे. मग सांगते लाल कलर आलेला आहे याला मस्तपैकी लाल कलर आलेला आहे. आणि सुगंध भारी येतो पण सुगंध कसं मला दाखवता येणार नाही ना. दादा मी हा स्वयंपाक जो आहे ना शिकलेला नाही आहे कुठून मी म्हणजे असं शिकलेलं नाही. हां हे बघा तवा धुतलेला आहे सांबार पण तयार आहे आणि फक्त डोसे बनवायचे बाकी आहेत. सांबार पण तयार आहे बघ. आणि तुम्हाला दाखवतो बघा पीठ पूर्ण वरती पण तोड आलेलं आहे. आणि माझा पर्सनली अनुभव आहे की मी जरबेत बनवतो ना तर इनो नेहमी टाकतो कारण इनो टाकताना तर फुगतो चांगला. हे का करतो फर्स्ट टाईम का तेल लावायचं जेणेकरून काय ना की चिटकत नाही काय एवढं. आता मला माहिती आहे मी खूपदा करतो घरी मला एकटं येतं तर आमच्या घरचे मला एकटं येतं बाकी मम्मीला पण येत पप्पाला पण ते कोणालाच येत नाही. आणि घरात मी फक्त मम्मी तिकडे हे फक्त मला एकटं येतं. ओके राईट पाणी मारून घ्यायचं. समजा जर जास्त बुडबुड आले नाही जोरात समजा ताप तापलेला आणि कमी आले ना तुमचं तापलेलं तापलं नाही चांगलं तुमचं नॉर्मल तापलेलं ना त्या काय करून घ्यायचं. आपलं बॅटर आहे ना थोडं बॅटर टाकायचं याच्यावरती बॅटर टाका बॅटर आणि असं करून घ्यायचं. बरं मधोमध शेप म्हणजे परफेक्ट गोल आलेला आहे. ओके गाईज आणि बघा तुम्हाला बघा का तुझं कुरकुरी झालं ना काय तोडून दाखवत मला वाटलं तर बघा
तुकडा होत आहे. झालेली आहेत भाजी झाली तो. आणि आता मी पुरा करून घेतो आणि जास्त लॉंग ब्लॉक न होण्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये. उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटूया सकाळची आमची काय हालचाल आहे काय नाही. त्यासाठी हा ब्लॉग टाटा बाय बाय. पार्ट 2 नक्की, हा पार्ट 2 होता. जर पार्ट 1 नसेल बघितला तर पार्ट 1 नक्की बघा. टाटा बाय बाय.